नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS व 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हा घटक आहे डिक्शनरी स्किल्स म्हणजे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। यावर आधारित परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तो प्रकार आपण या ठिकाणी घेत आहोत। तर पहा, आणि विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा। नवोदयवाला ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा। त्या ठिकाणी गणित 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे 600 प्रश्न, तसेच 2010 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। चला, आपल्याला त्या तासिकेला सुरुवात करायची आहे। चला, आपण या ठिकाणी डिक्शनरी स्किल वरती आधारित प्रश्न आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, क्वेश्चन्स पाहणार आहोत। चला पहा, प्रश्न पहिला पहा, फाइंड विच वर्ड शॅल स्टँड लास्ट इफ अरेंज्ड अल्फाबेटिकली। शब्द जर वर्णानुक्रमे लिहिले तर कोणता शब्द शेवटच्या क्रमांकावर येईल ते शोधायचे आहे आपल्याला। या ठिकाणी लास्ट, स्टँड लास्ट पहा, या ठिकाणी जर शब्द वर्णानुक्रमे लावले तर शेवटचा अक्षर कोणता शब्द शेवटी वर्णानुक्रमे येईल असा प्रश्न आहे या ठिकाणी। आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला वर्णानुक्रम लावायचं म्हणल्यानंतर आपल्याला A to Z आपल्याला अल्फाबेट्सचे नंबर माहीत असणं खूप आवश्यक आहे। त्यासाठी तुम्ही नंबर सकट हे पाठ करूनच ठेवा, ABCD अल्फाबेट्स आपले जे लेटर्स आहेत ते। मग तुम्हाला नंबर सकट जर पाठ झाले तर तुम्हाला हे वर्णानुक्रम लावण्यासाठी हा घटक 1 मिनिटात तुम्हाला ह्याचा प्रश्न सुटतो। तर पहा, आता ARM आर्म, AND अँड आणि BAND बँड, CAP कॅप असे पर्याय दिलेले आहेत। आता आपल्याला वर्णानुक्रम लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारच्या प्रश्नाला थोडा वेळ लागतो। आता हे पहिलं A आहे, हे A आहे आणि हे B आहे। या ठिकाणी 2 नंबरला B येईल, मग C काय 3 नंबरला येतं। मग ह्याला 1 नंबर देऊ आपण, हे इथं A, हे A आणि हे 2 नंबर B आणि हे 3 नंबर झालं या ठिकाणी। मग पहा, मग आपल्याला 4 नंबरचा लास्ट वर्ड्स जो आहे तो या ठिकाणी शोधायचा आहे। मग आता 3च नंबर येत आहेत, मग ही A आणि A हे एकच आला, म्हणून या ठिकाणी दुसरं जे लेटर्स आहे, अक्षर जे आहे ते पाहायचे आपल्याला, पहिला अक्षर सोडून द्यायचे। मग आता R आहे, मग R किती नंबरला आहे? 18 नंबरला आहे। मग N किती नंबरला आहे? पहा, या ठिकाणी 14 नंबरला आहे। आणि हे जे आहे, हे जे आहे 1 नंबरला आहे आणि ते, मग या ठिकाणी याला हे 1 नंबर देऊ आपण, हे 1 नंबर देऊ, आणि हे जे आहे हे 3 आणि हे 4। हे या ठिकाणी N आणि N येत असल्यामुळे हे तीनच वर्ड्स या ठिकाणी झाले। आणखी एकदा आपल्याला पाहिजे, आता 3 नंबरचा लेटर्स घेऊन पाहायचा आहे। M किती नंबरला आहे? 13 नंबरला आहे। D किती नंबरला येईल? मग D इथं पहा 4 नंबरला येते D, आणि हे 4 नंबरलाच येते। इथं हे तिसरा अक्षर N आहे, मग हे N जे आहे हे BAND बँड जो आहे हे 3 नंबरला येईल, 3 नंबरला येईल। आणि 4 P इथं या ठिकाणी P आहे, हे तिसरा अक्षर P 16 नंबरला आहे। मग शेवटचं अक्षर जे आहे अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे जर वर्ड्स लावले तर CAP कॅप हा जो वर्ड्स आहे शेवटचं वर्ड्स येईल, पर्याय क्रमांक 4। चला, पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा पाहू आपण। आता DOG डॉग, डार्क, डोर आणि डॉक्टर असे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिले जे अक्षर आहे याचं अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे D आहे, मग हे सोडायचं आहे आपल्याला। दुसरं अक्षर पाहिजे O, हे डार्कचं A, मग A आहे म्हणून ह्याला अल्फाबेटिकली हे 1 नंबर देऊ आपण, याला इथं O आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला हे पकडता येणार नाही, ह्याला नंबर देता येत नाहीत। हे 3 जे शब्द आहेत
ओ ओ ओ असे आहे 2 नंबरच्या लेटर्समध्ये. आता 3 नंबरचा लेटर्स पाहायचा आहे आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे. आता जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. आर किती नंबरला आहे? पहा, डी आर के डार्कमधलं 3 नंबरचे अक्षर आपण पाहत आहोत. आर आहे 18 नंबरला आहे. मग हे जी अगोदर आलं आर, नंतर आलं हे. मग ओ किती नंबरला आहे? पहा, 15 नंबरला आहे. मग हे ह्याच्या अगोदर नंतर येईल, हे अगोदर येईल. हे 1 नंबर, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. आता सी कुठं आहे? मग इथं या ठिकाणी इथं आहे सी 3 नंबर. मग सीला 3 नंबर आहे. मग शेवटचा पर्याय कोणता येईल? मग इथं सांगा बरं. उत्तर येणं अपेक्षित आहे 6. तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे हे अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे लावल्यानंतर 3 येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला यानंतर पुढचा प्रश्न पहा. आर ओ या रोअर, रोड, रीड आणि रन असे 4 वर्ड्स दिलेले आहेत. अल्फाबेटिकली प्रमाणे लावायचं आहे आपल्याला या ठिकाणी. हे सर्व वर्ड्स जे आहेत, लेटर्स जे आहेत सुरुवातीचे आर आहेत. मग ह्याला आपण धरायचं नाही. दुसरा पहा याचा ओ, ओ, ई आणि यू आहे. मग ई हे किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. ह्याला 1 नंबर येईल. यानंतर काय आहे? ओ, ओ कितीला आहे? 15 नंबर आहे इथं या ठिकाणी ओ. यानंतर यू जे आहे 21 नंबरला आहे आणि इथं ओ आहे. मग या ठिकाणी हे 1 नंबर येते, हे येते 2 नंबर आणि हे 3 आणि हे पण 3 नंबरच येईल. चला आता या ठिकाणी आपण तिसरं अक्षर पाहायचं आहे. इथं ये आणि यन येते या ठिकाणी. यन, आर यू एन, रन. मग हे 4 या ठिकाणी ये येत असल्यामुळं हे सुद्धा अल्फाबेट्स आपल्याला पाहायचं नाही. तर शेवटचा अक्षर पाहू आपण या ठिकाणी. पहा या ठिकाणी हे आर इथं येते, आर. तर पहा या ठिकाणी ये आणि ये येते. मग हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे आपण ह्याला नंबर दिले. आर यू एन, हे यू आणि हे पहा या ठिकाणी यन जे आहे. म्हणून रन जो आहे हा शेवटचा आहे अल्फाबेटिकली प्रमाणे. आर यू एन, रन जे आहे हा शेवटचं अक्षर येईल हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. यानंतर पहा आपला पुढचा क्वेश्चन्स. ओ एन ई 1, 2, 3 आणि 4 अल्फाबेटिकली प्रमाणे लावल्यानंतर याचा शेवटचं जे अक्षर वर्ड्स आहे ते कोणतं येईल असा प्रश्न आहे आपला. तर पहा ओ एन ई, पहिले अक्षर आपण आधी पाहायचं आहेत. ओ हे किती नंबरला आहे? 15 नंबरला. आता टी जे आहे या ठिकाणी 20 नंबरला आहे. हे टी 20 नंबरला येते. हे एफ किती नंबरला आहे? 4 नंबरला. मग यानंतर आपणाला हे दुसरे अक्षर पाहिजे. तर हे इथं 3च नंबर येत आहेत म्हणून दुसरे हे टी डबल आले असल्यामुळे दुसरं जे अक्षर आहे ते पाहायचं आहे आपल्याला या ठिकाणी. यानंतर यन किती नंबरला आहे? 14. डब्ल्यू नंबर आहे 23 आणि एचचा जो नंबर आहे या ठिकाणी 8 नंबर आहे आणि ओचा नंबर जे आहे 15 आहे. हे पण येत नाही. तर पहा या ठिकाणी ई जे आहे हे 1 नंबरला येईल, ओ 2 नंबरला. आता आर आहे या ठिकाणी, हे आर 3 नंबर आणि यू जे आहे हे 4 नंबरला. येत आहे हे. मग आता पहा या ठिकाणी हे दुसरं जे अक्षर आहे
दुसरा अक्षर या ठिकाणी डब्ल्यू आहे, 22 नंबरला, 23 नंबरला येत आहे. म्हणून या ठिकाणी शेवटचा अक्षर वर्ड्स जे आहे ते या ठिकाणी TWO2 TWO2 हे येईल. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल वर्णानुक्रमे लावल्यानंतर. चला दुसरा आपला अशाच प्रकारचे वर्ड्स आपल्याला पाहिजे आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 10th असे आपले वर्ड्स आहेत. मग ह्याचा आपल्याला पहिले लेटर्स पाहिजे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे लावल्यानंतर चौथ्या क्रमांकावर येणारा वर्ड्स शोधायचा आहे. F, S, H आणि T अशा प्रकारचे हे वर्ड्स आहेत, आपले लेटर्स आहेत. तर पहा या ठिकाणी F जे आहे या ठिकाणी 6 नंबरला आहे. S जे आहे या ठिकाणी किती नंबरला आहे पहा, S चा नंबर 19 आहे. T चा नंबर जे आहे 20 आहे आणि TENTH 10th. मग या ठिकाणी T चा नंबर 20 नंबरला आहे. आता आपल्याला दुसरे अक्षर पाहिजेत. I हा किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. E किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे. आणि H किती नंबरला आहे पहा, 8 नंबरला आहे. आणि E किती नंबरला आहे, तर E जे आहे 5 नंबरला आहे. मग आपल्याला या ठिकाणी तिसरं अक्षर या ठिकाणी पाहावं लागेल. तर 3 नंबरचे लेटर्स पाहिल्यानंतर R हा किती नंबरला, 18 नंबरला आहे. आता C जे आहे हे 3 नंबरला येते, मग हे सुरुवातीला येईल. आणि I जे आहे या ठिकाणी 9 नंबरला, ह्याला 4 नंबर देऊ आपण. आणि हे जी N आहे या ठिकाणी पहा 14 नंबरला आहे. मग हे येणार नाही, आपल्याला चौथा अक्षर पाहिजे. S हे किती नंबरला आहे, 19 नंबरला आहे. यानंतर O जे आहे 15 नंबरला आहे. R जे आहे 18 नंबरला आहे. आणि हे T आहे या ठिकाणी, T 20 नंबरला आहे. मग R जो आहे या ठिकाणी 18 आणि T जो आहे या ठिकाणी 20ला आहे. आणि यातील O आहे किती, 15 नंबरला आहे. आणि S जो आहे या ठिकाणी 19 नंबरला आहे. मग या ठिकाणी 10th जो आहे हा अल्फाबेटिकली प्रमाणे पर्याय क्रमांक 4 हे 4 नंबरला येईल. यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा. Which word will come after tall in the dictionary? tall या शब्दानंतर कोणता, खाली दिलेले जे वर्ड्स आहेत कोणता वर्ड्स येईल. आफ्टर टॉल म्हणजे टॉलच्या नंतर, आफ्टर म्हणजे नंतर, टॉलच्या नंतर कोणता शब्द डिक्शनरीमध्ये येईल. तर मग टाल्क, टेबल, व्हॅन आणि सन. TALL दिलेलं आहे ठिकाणी, पहा या ठिकाणी TALL टॉल. तर पहा या ठिकाणी टॉलच्या नंतर कोणता येईल डिक्शनरीमध्ये शब्द खालील दिलेल्या पर्यायातून. मग TAV आणि व्हॅन आणि सन असे आहेत. पहा या ठिकाणी TV आणि S असे पर्यायातील जे वर्ड्स जे आहेत त्याचे पहिले अक्षर आहेत. मग TN आहे हे येणार नाही आहेत या ठिकाणी. टॉलच्या नंतर टेबल येणार नाही, तर या ठिकाणी ए आलेला आहे लगेच. मग Lच्या नंतर पहा या ठिकाणी कोणता अक्षर आहे या ठिकाणी, तर पहा या ठिकाणी TALL आहे या ठिकाणी. मग LL आफ्टर म्हणजे नंतर म्हणलेला आहे. मग VAN व्हॅन किंवा SUN सन. तर पहा या ठिकाणी आफ्टर टॉलच्या नंतर TALL टॉल
टॉलच्या नंतर टॉल्क, TALK, टॉल्क हा शब्द येईल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. Where should you find the words that start letter D? D हे अक्षर कोणत्या लेटर्सच्या, D हे जे अक्षर आहे शब्दकोशातील D अक्षराचे शब्द तुम्हाला कोठे सापडतील असा प्रश्न आहे. तर चला पर्यायामधून उत्तर येणं अपेक्षित आहे चार्टमध्ये. आफ्टर C, बिफोर C, आफ्टर E की आफ्टर F च्या नंतर सापडतील का? अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे पहा. C च्या नंतर D येतं. मग C च्या नंतर तुम्हाला या ठिकाणी D या हा जो लेटर्स आहे यातील या डिक्शनरीमध्ये आपल्याला C च्या नंतर D या लेटर्सचे वर्ड्स सापडतील. मग आफ्टर C हा पर्याय क्रमांक 1 हा येईल. यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. चला पुढचा क्वेश्चन आपला. Where you find the word lion in the dictionary? lion हा शब्द कोणत्या शब्दानंतर येईल? खाली दिलेले जो शब्द आहेत कोणत्या शब्दानंतर lion हा शब्द येईल? कोणत्या ठिकाणी येईल असा प्रश्न आहे. तर अल्फाबेटिकली प्रमाणे शब्द लावले असता पहा या ठिकाणी LION lion असा हा वर्ड्स आहे. मग बिफोर लाईटच्या नंतर lion हा येईल का? मग LIGHT G इथं आहे आणि O इथं आहे, मग हे येणार नाही. या ठिकाणी के पण आहेत. मग के LIKE के झाल्यानंतर मग O असं येईल ना. मग LOCK लॉकच्या पण इथं येणार नाही. KITE टीच्या नंतर टी इथं आहे, ओच्या नंतर आहे, मग हे सुद्धा येणार नाही. तर आफ्टर लाईक हा जो आहे वर्ड्स, आफ्टर लाईक lion हा जो शब्द आहे इन द डिक्शनरी, आफ्टर लाईकच्या नंतर lion हा वर्ड्स या ठिकाणी डिक्शनरीमध्ये येईल. पर्याय क्रमांक 3. चला असे प्रश्न खूप विचारपूर्वकच सोडावे लागतात. ह्या प्रश्नाचा खूप सराव केला पाहिजे तर तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायला सोपे जाणार आहेत. Which word will come before hand in the dictionary? Which word will come before hand in the dictionary? शब्दकोशात हँड या शब्दापूर्वी कोणता शब्द येईल? पूर्वी म्हणजे अगोदर. आता मंकी, जोकर, इंक आणि गोट असे शब्द दिलेले आहेत. मग यातील पहा HAND हँड, H इथं आहे 8 नंबरला. मग M किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. J किती नंबरला आहे? Hच्या अगोदर आहे का नंतर आहे? बिफोर हँड इन द डिक्शनरी. हँड या शब्दापूर्वी म्हणजे पूर्वी म्हणजे अगोदर. अगोदर कोणता शब्द येईल असा प्रश्न आहे. मग हे Hच्या नंतर आहे जोकर. मग आय जे आहे Hच्या नंतर. गोट पहा या ठिकाणी Hच्या नंतर जी हे अल्फाबेटिकल्स पासून गोट हा शब्द तयार झालेला आहे. मग बिफोर हँड्स इन द डिक्शनरी गोट हा वर्ड्स जो आहे या ठिकाणी हँड्सच्या अगोदर येईल, पूर्वी येईल. पर्याय क्रमांक 4. चला विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करत चला. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.